नमस्कार, तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मुंबईकरांनो, आता तुमची धावपळ अधिकच कमी होणार आहे, कारण मुंबईची पहिली अंडरग्राउंड मेट्रो एक्वालाइन 3 आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आली। म्हणजे नेमकं काय तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया ह्या प्रकल्पाची मुख्य माहिती। ही मेट्रो 33.5 किलोमीटर लांबीची असून आरे कॉलनी ते कफ परेड इतका प्रवास कव्हर करणार आहे। ही मुंबईची पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो। खरं तर हा प्रोजेक्ट 3 टप्प्यांमध्ये सुरू झाला। ऑक्टोबर 2024 आरे ते बीकेसी पर्यंत, मे 2025 बीकेसी ते वर्ली म्हणजेच आचार्य अत्रे चौक पर्यंत, आणि आता ह्याचा अंतिम टप्पा सुद्धा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे। मग काय झालंय आतापर्यंत आणि सध्याची प्रगती कशी आहे त्यावर एकदा नजर टाकूया। 23 जुलै 2025 ला पूर्ण लाईनवर 25 केव्ही ट्रॅक्शन लाईन कार्यान्वित करण्यात आली। आता ट्रायल रन सुरू झाले आहेत। कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी CMRS यांची परवानगी मिळाल्यावरच कमर्शियल ऑपरेशन सुद्धा सुरू होणार आहेत। ऑगस्टमध्ये खरं तर ह्याचं उद्घाटन अपेक्षित होतं, पण काही कारणास्तव ते विलंबित झालं, पण आता ह्याचा अंतिम काउंटडाऊन सुरू झाला आहे। तर ह्या मेट्रोचा खरं तर तुम्हा आम्हाला नेमका काय फायदा झालाय आणि पुढेही काय होणार आहे हे एकदा जाणून घेऊया। रोज 4.5 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकते। भविष्यातील हा आकडा 6.5 लाख इतका होण्याचा अंदाज आहे। प्रवासाचा वेळ प्रचंड कमी होणार आहे। दक्षिण मुंबई ते आरे कॉलनी प्रवास होणार आहे अत्यंत जलद। तसंच दोन्ही विमानतळांना थेट रेल्वे कनेक्शन, त्यामुळे मुंबईकरांचा आपला हा जो जुना प्रश्न आहे तो सुद्धा सुटणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एअरपोर्टना थेट कनेक्शन, त्यामुळे लोकलच्या टॅक्सीतून त्या त्रासातून सुद्धा आपली सुटका होणार आहे। आणि आधी 1 कोटी लोकांनी ह्या मेट्रोने प्रवास केला आहे आरे ते वर्ली म्हणजेच आचार्य अत्रे चौक पर्यंत। म्हणजेच आता लोकांचा सुद्धा विश्वास बसलाय की ही मेट्रो त्यांची लाईफलाईन ठरणार आहे। शहरासाठी सुद्धा अनेक बदल होणार आहे। ही मेट्रो फक्त प्रवास सोपा करणार नाही, तर मुंबईचं चित्र सुद्धा बदलणार आहे। 6 मोठे बिझनेस डिस्ट्रिक्ट, 30 ऑफिस हब, 12 कॉलेजेस, 11 हॉस्पिटल्स, 10 ट्रान्सपोर्ट नोड्स आणि 25 धार्मिक स्थळे सर्व यामध्ये थेट जोडली जाणार। चर्चगेट आणि CSMT ला मेट्रो कनेक्ट होणार, म्हणजेच लोकल ट्रेनवरील गर्दी सुद्धा आता कमी होईल। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ट्रॅफिकला मोठा दिलासा यामुळे मिळेल। आणि ह्या सगळ्याबद्दल मुंबईकर सुद्धा काय म्हणतात ते एकदा जाणूया। खरं तर मुंबईकरांचं म्हणणं आहे की मेट्रो 3 सुरू झाली की ऑफिसला पोहोचायला तासाभरऐवजी आता अर्धा तास लागेल। एअरपोर्टला जायला कारवर अवलंबून राहावं लागणार नाही। ही फक्त मेट्रो नाही तर एक गेम चेंजर आहे। आणि खरं सांगायचं तर मुंबईसारख्या शहराला हवी होती तशीच ही मेट्रो आहे। फक्त ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट नाही तर मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अँबिशनचं प्रतीक आहे।